वा 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 नमस्कार मंडळी. जुन्या दिवसाची जुनी पुराणी थकेली सुरुवात. फ्यू डेज अगो सुरुवात. खूप 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 थकले मंडळी. खूप 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 थकले. खूप प्रयत्न केला मी इकडे तिकडे करण्याचा आणि सगळ्या गोष्टी लपवण्याचा. आणि व्हिडिओज आता काय करू, आता मी त्याच्यामध्ये काही फेरफार करू शकत नाही. तर आता मी निर्लज्जपणे टाकते, अजून काही उपाय नाही. फक्त या जिजीमुळे माझे जे पण मी जितकं ठरवलेलं आता तितके मला व्हिडिओज टाकता येणार नाही आहेत. थोडे कट शॉर्ट करावे लागतील, नाही तर मी 50 भाग केले असते. पण आता मला 2 ते 3 भागातच निपटावं लागेल. तर तो एक प्रॉब्लेम झाला मंडळी. काल दिवसभर, दिवसाची रात्र, खरंच सांगते रात्र करून, म्हणजे मी पहिल्यांदा रात्रीला महत्त्व नाही दिलं दुसऱ्या कामासाठी. हे काम आधी पूर्ण करायला हाती घेतलं. तर ते सगळं मी खूप 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 प्रयत्न केला. मण्यारने पण खूप 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 प्रयत्न केला. रुसले पण आहेत माझ्यावर, बघा तिथे बसलेत डोकं फुगवून. पण तरी पण मी त्यांना म्हटलं काहीतरी करा मण्यार, काहीतरी करा. पण ते म्हणाले अगं काहीच होऊ शकत नाही, बोंबल. ते मला म्हणाले बोंबल, बघ काहीच होऊ शकत नाही, जाऊ दे तू टाकून दे, तिला बोलू दे, पण तू माझी रात्र खराब केलीस. आता मला माहिती नाही, आता तुला डबल ड्युटी करावी लागेल, बोंबल. असं ते मला म्हणाले. कोण कोणास म्हणाले मंडळी, बघा आता तुम्ही. बाकी मी आता थकते म्हणून मी आराम करते. खूप 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 थकले. सगळं मॅनेज करावं लागतं. त्याच्यामध्ये ही कडमडली आहे गॉसिप गर्ल, तर त्याच्यामुळे तिला पण मॅनेज करावं लागतं. त्याच्याने मी खूप थकले. सगळं मॅनेज होतं, पण हां मण्यार मॅनेज होत नाही. तो अजिबात मॅनेज करून घेत नाही. त्याला लागतंच जेवायला. तर त्याच्यामुळे आता त्यांना गरम गरम जेवण वाढते, म्हणजे मला बरं वाटेल. तुम्हाला आता माहितीच आहे, त्यांनी खाल्लं की मला बरं वाटतं, ते जेवले की मला बरं वाटतं. समजलं ना तुम्हाला? जेवण इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेवाजेवी इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. खूप 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 हॅलो नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज पार्ट 1 आला आहे. मला वाटतं की ह्याचे तिने अक्षरशः 25 पार्ट काढले असते आणि ह्या आधी बरंच काय काय दाखवत बसली असती. हा पार्ट आज आलाच नसता. हा पार्ट मला वाटतं अक्षय तृतीयेला आला असता. अक्षय तृतीयेनंतर हिने आपल्याला तुत्या बनवलं असतं. पण पार्ट पण लवकर आले आणि आता लिमिटेड पार्ट येतील, कारण का आता थोडं तर दाखवायलाच लागेल. आता बिलकुलच नाही दाखवलं तर तसं नाही चालणार. आता खोटं तर खोटं, जे आहे ते आहे. आता पकडले गेलोच आहोत, तर आता इतकं पकडले जाण्याची पण सवय झालेली आहे की आता ठीक आहे, असं निर्लज्जासारखं आपलं टाकायचं. सॉरी, आज थोडंसं तुम्हाला असं वाटेल की म्हणजे मी औंढे जास्त घेते किंवा असं काय आहे, कारण मला थोडंसं सर्दीसारखं झालं आहे त्याच्यामुळे. तर एक्सक्यूज दॅट. सो या, तर मला हे सांगायचं आहे की तर आता एखादी गोष्ट आपण ज्याच्यामध्ये आपण बोलतो ना आपण, ह्यांची तर गेंड्याची चमडी बनलेली आहे आणि आता इतके तरबेज झाले आहेत की आता ठीक आहे, आता काय जे लोकांना बघायचं ते बघतील. म्हणतात ना, नेगेटिव्ह पब्लिसिटी इज ऑल्सो अ गुड पब्लिसिटी, बॅड पब्लिसिटी इज ऑल्सो अ गुड पब्लिसिटी. तसं ह्यांनी काहीतरी आता ठरवलं आहे की ठीक आहे, जो ज्या कारणाने बघतोय ते बघू दे, पण आपलं काय, आपल्याला व्ह्यूज आल्याशी मतलब. इज्जत बिज्जत गेली, कसली इज्जत आणि कसलं काय. सगळे जी व्यक्ती फक्त लक्ष्मी 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 ह्याच्याच मागे लागलेली आहे, सरस्वतीचं काय नाही, बाकी काहीच नाही. लक्ष्मी पण लक्ष्म्या, म्हणजे आपण एकच लक्ष्मी येते बोंबडे. लक्ष्मी एकच असते. लक्ष्म्या असा 1000 लक्ष्म्या नसतात. लक्ष्मीचं अनेक वचन नसतं. पण त्या व्यतिरिक्त बाबा ही माझी लक्ष्मी आहे, ही सरस्वती आहे, किंवा ही सरस्वती आहे, दुर्गा आहे, इतरही कोण काय आहे, तर ते नाहीच आहे. फक्त लक्ष्मी. लक्ष्मी नसेल तर लक्ष्म्या होतात. पण दुसरं काही म्हणजे बुद्धीचं पण काहीही नसलं तरी चालेल, पैसा असल्याशी मतलब. कारण जशी म्हणतात ना, जशी खाण तशी माती, तर तसंच आहे ह्यांची विचारसरणीच ती आहे. जसं ह्यांना कसं काहीही अक्कल नसताना, डिझर्व करत नसताना, काहीही नसताना मिळालं ना, तेच ते त्या मुलींचं पण तसंच त्यांना वाटतं. आणि मुलींचा पैसा खातात, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तर ते आहेच की त्या त्या त्यांच्या लक्ष्म्याच आहेत. किती वेळा ते बोलायचं. त्या गुरुजीला मण्यार सांगत होता लिटरली की हा आमच्या लक्ष्म्या आहेत. लक्ष्मी नाही, लक्ष्म्या आहेत, लक्ष्म्या. कसे रे कसे, म्हणजे ना शी.
आणि ती मुलगी बघितलं, बापरे कजाग लक्ष्मी आहे ती, कजाग लक्ष्मी. आणि राहिला प्रश्न ते लक्ष्मी आणि हे ते करण्याचा, तर तुमची लक्ष्मी आता दुसरीकडे जाणार आहे बरं का. म्हणजे दुसऱ्याच मुलीने, कुठल्या तरी दुसरंच बाळ बिचारं ते मागत होतं कॉईन, आणि ही यांची लक्ष्मी सोकॉल्ड फेरी कचा भांडत होती, माझे पैसे आहे, माझे पैसे आहे, माझे पैसे आहे. हो ग बाई, तुझेच पैसे आहे. शी, किती मिळालं तरी तेच ते, म्हणजे भिक्कारपणा काय जात नाही, तो रक्तातच आहे. एनिवेज, आपण पॉईंट टू पॉईंट बोलूया, आणि तर सगळं ब्लंडर होऊन जाईल. आणि मला इतकं बोलायचं आहे आणि इतकं सांगायचं आहे, तुम्हाला इतकं शेअर करायचं आहे ना, की मला असं वाटतं हे सांगू की ते सांगू, ते सांगू की हे सांगू. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर घर तुम्ही बघितलं असेल की जसं आहे तसंच, म्हणजे पहिलेचं खूप जुनं, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं फर्निचर, सगळ्या गोष्टी आहेत. ओके. आणि ते फ्रेम्स वगैरे सगळं काढलेल्या होत्या, त्या पण इंटॅक्ट आहेत. वॉलला फ्रेम्स आहेत. किचन इंटॅक्ट आहे, जे किचनचं सगळं सामान वगैरे. तर डेफिनेटली हे फ्यू डेज अगो म्हटलं तरी ते फ्यू डेज अगो तरी नाहीच आहे, हे खूप 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 डेज अगो आहे. व्हेरी 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 लॉंग बॅक. आता कधी तर कधी आता आपण काय त्याचा तर्कवितर्क ज्याने त्याने आपल्या ह्याच्याने लावू शकतो आपण, बट हे नक्कीच आत्ताचं तर अजिबातच नाही आहे. सो अंडे खुश व्हा. येडे तुम्हाला ताई येडा बनवते, आणि व्हा तुम्ही, जे ती म्हणते ना तेच तुम्ही डिझर्व करता, की चुपचाप बघा. समजलं ना, दाखवते ना ते बघा, फालतूचे प्रश्न विचारू नका. बघायचं तर बघा, नाही तर नाही बघितलं तरी चालेल, पण तुम्हाला तर खुजली आहे ना, खूप खूप खुजली आहे ना, बघतातच तरी शेण खायला पोट भरत नाही बघितल्याशिवाय. बरं, बघायला पण प्रॉब्लेम नाही आहे, पण जे काही ते तारीफ आणि जे काही म्हणजे जे मान्यच करायचं नाही ना, की हां ते पण असेल, की असं कसं आता मान्य करणार ना, अंडे पण हिच्यासारखेच असतील, गिरे तो बी टांग उपर. तर त्याच्यामुळे कसं आता आपला तोत्या कटला आहे, पण आता ते मान्य नाही करायचं असेल अंड्यांना, म्हणून आपलं तारीफ करतायत, जसं काय आपल्याला काय समजतच नाही अशा आविर्भावात वावरतायत तिथे येडे अंडे, येड्या राऊंड 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 राऊंडचे सडके. याच पूजेसाठी मी खूप 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 वाट बघत होती, आणि इतके दिवसाचं माझं स्वप्न होतं, आणि ते आज पूर्ण होत आहे. तर ऑब्व्हियसली मी आज खूप नटणार आहे, आणि मला खूप छान दिसायचं आहे. तर मी मण्यारला म्हणाले की मण्यार, की आज मला खूप वेळ लागणार आहे का, आज मी तयार होणार आहे का, आज मला थोडा जास्त वेळ मी घेणार आहे का, मला जास्त चांगलं दिसायचं आहे का. काय तो लुक केला, बाप रे बाप. एकतर ती पहिली साडी जी गडवाल सिल्क दाखवलेली ती जास्त चांगली होती, पण मैत्रिणीकडनं म्हणजे विकत घेतलेली साडी ती नेसायची होती ना. आता तर बघ, तुझ्याकडे डबल कर्मा फिरून येणार आहे, तुझं पण आणि तुझ्या मैत्रिणीचं मनहूस कर्मा पण तुझ्याकडे येणार आहे, कारण तू तिला पैसे दिले, ती पैसे देऊन साडी विकत, म्हणजे नेगेटिव्हिटी खरेदी केली आहेस तू. ओ माय गॉड. आणि इतक्या ऑस्पिशियस दिवशी नेसली, तुला लवकरच याची प्रचिती येणार आहे. मावसाड, शी 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 शी. संगत पण काय आहे रे, यक. तो ॲज युजल बटबटीत लुक केला, आणि काय ते सगळे दागिने आहे नाही ते घातले, आणि मैत्रिणीने बांगड्या आणल्या, माझी मैत्रीण गेली होती. किती खोटं बोलते ग बोंबडे, किती खोटं बोलते. त्या घाणेरड्या बांगड्या नाही घातल्या का, ते पहिले घालायची ती ग्रीन कुठले तरी, माझ्याकडे नव्हते काय, होते ना तुझ्याकडे बकवास, ते कुठले तरी घालत बसायची ती. नेहमी तर घालायची त्या ग्रीन बँगल्स, आणि काय बोलते माझ्याकडे नव्हत्या. बरं, आणि ते काय ते दागिने घातले, जरा तरी काहीतरी जरा सोबर असं थोडंसं घालायचं छान. तर सगळंच ते चोकर पण घातला जोकरने, मग ते मोठं पण गंटण घातलं, मग काय ते हे पण तो हार पण घातला, कसला चपला हार, आणि काय ते सगळे कानातले बिनातले सगळं एकदम सगळं जे आहे ना ते चेन बिन सगळं जितकं पण दागिने सगळे घातले. मी नको का महालक्ष्मी दिसायला, म्हणून मग हिने सगळं काही आहे नाही, त्या सासूला दाखवायचं पण होतं, घरच्यांना सासरच्यांना, की माझ्याकडे किती आहे आणि किती नाही, सगळं घातलं. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट विसरलीस बोंबडे तू, त्या पोरी ॲज युजल, त्या लक्ष्म्याने त्या लंकेची पार्वती आहेत, लंकेची पार्वती. काय अवतार काय केलं, इतक्या पण लहान, म्हणजे इतकं पण त्यांच्यामध्ये एज डिफरन्स कमी नाही आहे की त्यांना ट्विनिंग वगैरे करायला, आणि कधीतरी काहीतरी असं वेगळं असं छान करायचं ना त्यांना. आता एवढं ट्रॅडिशनल मी घेऊन आली, आणि मी तिथून स्पेशली त्यांच्यासाठी पण घेतलं. हे घेतलं तू, शी. काय ते कपडे घातले ना, त्यांच्या अंगावर एक चेन पण नाही, साधी अशी 1 ग्रॅमची पण चेन नाही घातली त्यांना, की कानातले नाही चांगले असे मस्त टॉप्स, किती छान छान नाजूक कानातले मिळतात ते नाही, की काय नाही, ब्रेसलेट नाही, काही म्हणजे काहीच त्यांची काहीच तयारी नाही. काय ते केस, काय तो अवतार,
इतकं सेल्फिश असावं माणसाने, इतकं. एक आई असं कसं असू शकते? एक आई काय तू काहीच नाही आहेस. त्या मण्यारला पण ना देतेस ते फक्त त्याचसाठी की काय ना त्याच्याकडून तुला रिटर्न काय ना काहीतरी घ्यायचं असतं. त्या व्यतिरिक्त तू कोणाचीच काहीच होऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही, कोणाचा विचार पण तुला शिवत नाही. शी. एखाद्या बाईने किती छान असं मुलींना पण किती छान नटवलं असतं, किती छान तयार केलं असतं. काय उपयोग? कसलं काय नुसतं पैसा पैसा पैसा. पण राहणं बोलले ना तेच आहे. कोणी लक्ष्मी बोलल्याने लक्ष्मी होत नाही. लक्ष्मीच्या पुढे पण लागू शकतो, तेच आहे. आणि त्या मुली पण एकदम हिच्यावरच गेल्या. ते एक नंबरची ती मोठी तर एकदम भांडकुदळ आहे. तिचे एक्सप्रेशन बघा आणि ती कशी वागते इतर मुलांबरोबर बघा. ते छोटं मूल आहे आणि त्याने पण कॉईन मागितला आणि गुरुजींनी तिला त्या बाबूला पहिले कॉईन दिला. म्हणजे तुझी लक्ष्मी गेली गेली. आता त्यांची भरभराट होणार, त्यांचं चांगलं होणार. तू बस इथे भांडत लोकांशी आणि तुझ्या पोरी पण अशा आहे माझी लक्ष्मी आहे, माझे पैसे आहे, माझ्या पैसे आहे करून. शी. कसले काय संस्कार केलेत. घरात भांडणं बघून बघून भांडणांचे संस्कार झाले त्या मुलींवर. नुसते भांडकुदळसारखं ते लपडवलेलं माहिती आहे ना ट्रिपला. ती फेरी आहे ना तिला पण अशीच करते त्या दुसऱ्या मुलीला. तिला पण कोणाचं लक्ष भिक्ष नसेल तर डोळे बिळे दाखवते आणि एक लप्पड मारते आणि एक धनांकन ठेवून देते. कसलं काय. पहिले असं ना एवढं जेव्हा आपल्याला माहिती नव्हतं तेव्हा असं वाटायचं की हीच काळजी घेते, हिचं किती हे आहे, ही व्यवस्थित सांभाळते, हिच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे. पण आता रियालिटी समजते. कसं वेगळं कसं असू शकतं ना. ह्यांच्यासारखेच असणार ह्यांच्या मुली. त्यांच्याकडनं काय वेगळी अपेक्षा करणार. एक नंबरची भांडकुदळ आहे ती फेरी. इथे बसायचे आहे, मी इथे बसू आहे, माझे पैसे समजले का, माझे पैसे. हो ग हो बाई, घे घे ते पैसे घे आणि नुसतं पैसे पैसे पैसे, नुसतं बाकी काही दिसत नाही आयशीसारखं. आणि उद्या आयशीला पण असंच तोडून टाक एकदाचं पैशासाठी. तू पण तेच कर, तथास्तु. आणि हिचं काय आहे, काही डायलॉग मारत असते की प्रत्येक स्त्रीला मोगरा आवडतोच. तुम्हाला तर माहितीच आहे की आता हे छान असं मला दिसायचं आहे तर मी हेअरस्टाईल तर केली नाही आहे, पण मी हे बघा असं गजरे घातले, हे फेक आहेत पण छान असं वाटतंय की खरेच आहे आणि मोगऱ्यासारखं वाटतंय. आणि मोगरा कोणाला आवडत नाही, नाही का? सगळ्यांनाच आवडतो. प्रत्येक स्त्रीला मोगरा हा आवडतोच. हे काय स्वतःच्याच मनाचं काय पण बोलायचं आपलं काही. उद्या बोलशील प्रत्येक स्त्रीला मण्यार हा आवडतोच. मण्यारवरून मला आठवलं, याला ती भामटी आहे ना ती सगळीकडे सापच दाखवत असते. आजकाल खूपच जास्त करायला लागले. हा साप तो साप ते. आज विहिरीतला साप दाखवत होते. मला असं वाटतं की भामटीचं पण असं हिडन असं हे आहेच. म्हणजे बहुतेक तिला मण्यार हवा होता. तिला पण सापामध्ये खूप इंटरेस्ट आहे. तिला मण्यारसारखा साप हवा होता पण तिला हा गांडूळ मिळाला. ही शपथ एकापेक्षा एक नमुने तर रे बाबा. एक काय बोलावं या लोकांना. आणि तो मण्यार त्याचा काय लुक केलाय, बाप रे बाप. अरे त्याच्या साईजची तरी टोपी घालायची. टोपी मास्टर नुसतं डोकांना टोप्या लावायचं काम करतो. स्वतःची टोपी नीट घाल. आणि हिने स्वतःचे सोडून सगळ्यांचा अवतार केला. म्हणजे स्वतःचा तर अवतार केलाच आहे हिने. कारण ती काय त्या साडीला काही अर्थच नाही. ती काही अशा ओकेजनसाठी वगैरे नेसण्याची साडीच नाही आहे ती. पण बरं हिने ते काय चुरगळी बुरगळी कशी तरी काहीतरी नेसली आपली तिला. पण त्या मण्यारचं काय त्याला मॅचिंग करायला त्याला निळी टोपी वाले. ओ मण्यार बिलकुल नाही भोले भाले. ओ तू याद आने लगा है, मुझको खाज खुजाने लगा है. बघितला हात बघितला, हाताची पोझिशन कुठे होती तिची. खुजली येते हो, खुजली येते. समजा तुम्ही एकदम खाच खुजली. आणि ते हाताची अशी पाचची बोटं फाकते आणि हात घालते तिथे. बघा अशी काय ते म्हणजे काय दाखवायला जातात आणि काय होऊन बसतं. शेवटी ती बॉडी लँग्वेज ती काही चेंज होणारच नाही आहे. जे आहे ते आहेच. आणि मुळात त्यांना ते लाजायला मुरडायला ती एक मादकता आणि ते एक काय म्हणतो आपण त्याला, एक स्त्री हिच्या भाषेमध्ये भामटीच्या भाषेमध्ये स्त्रीतत्व अंगात असावं लागतं ना. अरे पार्वता मानेच्या अंगात कसं येणार ते दाणकट. कसं तो हात फिरवते, बापरे अशी बोटं फाकते आणि असं अंगावरून आपल्या हात फिरवते आणि नंतर मग ते पचक्कन मागचं मागे काढते आणि पुढे एकदम ताठ होते. एकदम अशी पोझिशनमध्ये असं म्हणजे काय तिला असं वाटतं की ती खूप असं सेड्यूस वगैरे करते की काहीतरी असं दाखवते आणि खूप अशी वाटते. पण ॲक्च्युली आहे ना ती अशी वाटते की अशी कुस्तीच्या चॅम्पियनमधली अशी गोल्ड मेडलिस्ट आहे.
म्हणजे बहुतेक तीच स्पोर्ट्समध्ये तेच करत असणार. तर तेच असं आपलं छाताड काढायचं आणि मागे असं ताट करायचं आणि उभं राहायचं. बापरे कसलं. आणि मग ते असं काहीतरी वाकडं व्हायचं आणि अंग पिळवटायचं. हे असले घाणेरडे पोझिशन्स. आणि हे काय दाखवत असते आणि काय करत असते विचित्र बाई. आवर जरा स्वतःला. आणि ते नव्या नवरीसारखी नाही, ते 2 चांगल्या धेड मुलींची आई आहेस. आणि त्याच्यातली ती पोरगी आता शोभेल तुला. तरी पण काय म्हणजे काय बोलायला लावते यार बोंबाड तू. जरा ना जरा वयाप्रमाणे आणि जरा आपण जसे आहोत ना, ठीक आहे, कसं यंग फील करणं वेगळी गोष्ट आहे. आणि ना जसं तसं वागणं अति करणं ते जरा. आता तू काय स्वतःला काय असं एकदम हे समजते का, कोळी कळी, की बाबा जी तू नाहीच आहेस, तू कळा कळा मोठा गोबीचा गोबी, बंद गोबीचा फुल आहेस तू. आणि वरून ते अशी चालत येते आणि काय लाजते आणि काय मुरडते, मग मध्येच खाज येते, मग ती साडीकडे बोटं खुपसते. शी वाह्यात कुठची. मला एकदम चांगलं दिसायचं आहे, मला एकदम असं दिसायचं आहे. कशाला एवढं पण काय आणि करायची आणि एवढं मेकअप आणि मला मी वेळ घेणार आहे तयार व्हायला वगैरे. काय म्हणजे काय तुझं वास्तुशांती आहे ते, सुहागरात नाही आहे तुझी. बघावं त्या सगळ्या पूजेला सगळ्या याला काही असलं तरी ही सुहागरातच्याच आविर्भावात असते वाटतं. भिनले हिला, झुरके मारते जोरजोरात. आणि एरवी तर मोठं ज्ञान पेलत असते, सगळ्यांना सांगत असते की श्रद्धा इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल राहत नाही, पण श्रद्धा राहते. तर श्रद्धेने केलं तर सगळं होतं. मग त्या गुरुजींना का नाही सांगितलं? कशाला करते खीरपुरी आणि हे ते करायचे होते ना तुझे ह्याचे काय ते शिऱ्याचे मोदक, नाही तर काहीतरी असं येडा बनवायचा प्रसाद बनवायचा होता ना. कशाला बनवलास तो प्रसाद? सांगायचं ना, गुरुजी असं नसतं, तुम्ही असं नाही बोलू शकत की हेच पाहिजे तेच पाहिजे. श्रद्धा महत्त्वाची आहे. इथे नाही राहत, इथे श्रद्धा राहते. इथे बोंबाड नाही, श्रद्धा राहते. समजलं मंडळी नाही, सॉरी गुरुजी. तर मी हे नाही करणार. आणि आंब्याच्या डहाळ्या म्हणल्यावर म्हणतो हां आंब्याचं मिळालं, गुरुजी घेऊन आले, खूप शुभ असतं. आम्हाला सांगते तू खूप शुभ असतं, पागल कुठची. मग ते आणायचं होतं ना प्लॅस्टिकचं, काढायचं ना, बोलायचं नाही गुरुजी मी हेच लावणार, श्रद्धा महत्त्वाची आहे, मी आणलं, मी हेच लावणार. कशाला फुकटचं मिळालेलं लावलंस ग शाणे. आणि वरून मोठ्या बाता मारते पलटी मास्टर. इतकी खोटारडी आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मला हेच कळत नाही आहे की नेमकं ह्याच्यामध्ये अजून आता काय येणार आहे की नाही ते आता माहिती नाही. कारण जेवण तर वाढायला घेतलं हिने, जेवणाची वगैरे तयारी सुरू झाली. तर अजून काय पूजेचे वगैरे विधी अजून येतील की नाही शंकाच आहे. पण वास्तुशांती होती. जर इतकंच असेल तर ही वास्तुशांती आहे. होम हवन आपल्या हिंदू धर्मामध्ये अग्नीला इतकं महत्त्व आहे. सगळं आपण अग्नीच्या साक्षीने करतो. आणि जर वास्तुशांती आहे तर मोठा हवन होतं, माहितीच आहे सगळ्यांना. आणि हिने ते सगळं आणलं पण होतं की काय माहिती की सगळं केलं आहे, पण आपल्याला आता ती दाखवू शकत नाही आहे कारण चोरी पकडली जाईल. ज्याला शूट करायला सांगितलेलं त्याच्याकडे पण 10 वेळा बघत होती की बरोबर फोकस करतोय ना, जिथेच सांगितलं आहे तिथेच दाखवतोय ना, दुसरं तर काय हे नाही करत आहे ना. नुसती अशी कंटिन्यूस तिचा लुक बघा तिचा कसा, अशी एकदम नजर म्हणजे पूजेत लक्षच नाही आहे तिचं, कॅप्चर बरोबर करतोय की नाही तिथे लक्ष आहे. पक्की एक नंबरची फालतू, एक नंबरचं सगळं नुसतं फेकाफेकी आणि सगळं मॅनेज करण्यातच आयुष्य गेलं हिचं. खूप मॅनेज आम्ही दोघांनी मॅनेज केलं. हो तुम्ही दोघांनीच मॅनेज केलं, ब्लंडर तुम्ही केले ना, मग मॅनेज पण तुम्हीच करणार. आले मोठे उपकार नाही करत दुनियेवर. बंद कर, चलफट निकल ऑडियन. आणि वास्तुशांती तर वास्तुशांती ते तर राहूच दे, पण साधं दूध तापवणं नाही, ते ओतू घालवणं नाही, ते हाताचे ठसे नाही, काहीच नाही अजून. काही झालं नाही. जेवायची तयारी सुरू झाली या बाईची. मधला सगळं उडवूनच टाकलं. आणि मग कशाला एवढं हाईप, सगळं पूर्ण चॅनल आणि सगळं काही कॉन्टेंटच हिचं हाईपवर चाललं आहे. खोदा पहाडवर निकला मण्यार. हां भुयारात फक्त हिच्या मण्यारच निघतो. नशीब मण्यारच निघतो, नाही तर मग काय आता खरूच झालेला. आणि कोण कोण किती आणि जाऊ दे आता, जास्त भुयारात जाऊ नकोस, खाज येईल नाही तर. ही उदक शांती आहे की हे गणेश पूजन आहे? वास्तुशांती तर डेफिनेटली नाही आहे. इतकं म्हणजे करायचं, हेच जर करायचं होतं तर ह्याला काहीच गुरुजीची काही गरजच नव्हती. हे ही स्वतःच करू शकली असती. मला वाटतं ही तर त्या उंबरठा पूजनपेक्षा पण इझी प्रोसेस होती. मग ह्याच्यात तर काय कशाला उगाचच गुरुजींना उगाचच नौटंकी. चुब्बस फेकाडी, एक नंबरची फेकाडी आहे. काय ना काहीतरी हिने हिचं ना मोठा लोचा झालेला आहे.
खूप मोठा प्लॅन आपण तिला गुंडाळायला लावला आहे, हे मात्र खरं आहे. तर बघूया पुढे अजून काय दाखवते. म्हणून मी अजून काही हे नाही करत आहे, म्हणजे काय बोलते, कन्फर्म नाही सांगत आहे. पण मला तरी असं वाटतं की बऱ्याच गोष्टी आवडत्या घ्यायला लागल्या आहेत किंवा त्या केलेल्याच नाही आहेत. हेच आहे, हे फेकाफेकी कट शॉट केलं आहे, जे ऑलरेडी फेकायचं होतं आणि त्याच्यामध्ये अजून त्यांना कट करावं लागलं आहे. वन अँड ओनली जीजी अँड जीजी गैंग की बदौलत. कीप इट अप गाइस, कीप इट अप. एक ना एक दिन हम जीतेंगे, दुनिया का नारा, लगे रहो तुम, मंजिल का इशारा, लगे रहो तुम. जीतेगा भाई जीतेगा, जीजी गैंग जीतेगा. हिप हिप हुरे, हिप हिप हुरे, हिप हिप हुरे. आणि अजून एक, अरे बापरे, चौथी फेल. जरा ते काय रील्सला गाणी वगैरे लावतेस ना, ते जरा नीट अर्थ बिर्थ समजून घेऊन लावत जा. एक तर ते रील्स आणि काय काय ते स्टेटस वगैरे टाकते ते इंग्लिश वगैरे, ते तर जाऊच दे. ते तर तुला मी लास्ट टाइम चॅलेंज दिलं पण होतं की ते बोलून दाखव. जे लावतेस ते कुठलं तरी आपलं ChatGPTचं उचलून फेकत असते, फेकाफेकी करत असते, फॉरवर्ड लावायचे तेवढे माहिती आहे. पण ॲटलिस्ट मराठी गाणी तरी जरा समजून उमजून लावत जा. मिडनाईट कम्फर्टच्या बाहेर पड जरा. बघावा तेव्हा आपलं भोयारातच चाललेलं असतं यांचं, ॲनाकोंडा आणि भोयार. शी, नुसतं गाणं काय, गाण्याचा अर्थ काय, आणि तू ते कुठे लावलंय, म्हणजे काहीतरी उंबरटा वगैरे असे वर्ड असले म्हणून ते गाणं काही वास्तुशांतीचं गाणं नाही आहे बोंबाळते. मिडनाईट कम्फर्टचं गाणं आहे, जस्ट लाईक युअर केक बाडी. शी, नॉनसेन्स. थांबा, मी तुम्हाला ते गाणंच म्हणून दाखवते मंडळी, आय मीन गाऊन दाखवते. पण ते मेल फिमेल मिक्स आहे, वाक्याला मेल फिमेल हे आहे, तर थोडंसं वेगळं वाटेल, म्हणजे स्वर असे थोडे हल्ल्यासारखे वाटतील. बट आय ट्राय, लेट्स सी. भूल चूक माफ असावी. पाऊले तुझी गरास लागता, भान हरपते समोर पाहता, धुक्यात विरगळे चंद्र रातीचा, तुझ्यात हरवते तुझ्यात राहता. ओ रात सौख्य है भरून वाहता, बहरून ये उंबरा, त्यात वाटेवरी मोगरा, त्यात वाटेवरी मोगरा, त्यात वाटेवरी मोगरा, त्यात वाटेवरी मोगरा. बाय द वे बोंबाड, तुझ्यापेक्षा तुझ्या भाडेके टट्टू जास्त चांगले दिसत होत्या. हां, त्यांची साडी वगैरे बघ किती मस्त. ती पिंकवाली तर मस्त काठापदराची नेसलेली ना, तिची साडी एकदम छान दिसत होती आणि एकदम सुंदर वाटत होते. शी, तू काय अवतार केला एवढं चांगल्या ओकेजनला. इतर वेळेला तरी म्हणजे हे बकवासच दिसते. तुला काटलं चांगलं दिसते बोलणार मी, येडी, बकवासच दिसते. पण आज तू एकदम सुपर डुप्पर बकवास दिसत होती. शी, होतं असं मंडळी. जेव्हा आपल्याला खूप 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 छान दिसायचं असतं तेव्हा आपण ओव्हर करण्याच्या नादामध्ये आपण काहीतरी वेगळंच करून बसतो आणि नेमकं तेव्हाच आपण छान नाही दिसत. तसंच माझ्या बाबतीत झालं. इट्स ओके, काही हरकत नाही. मज्जा आली. कसं वाटलं मंडळी तुम्हाला ओव्हरऑल आजचं पॉडकास्ट? ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून काय राहून गेलं असेल तर ते पण मेन्शन करा. भेटू आपण उद्या नवीन पॉडकास्ट सोबत. तोपर्यंत का प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा, बाय, हॅपी वीकेंड.